नमस्कार शेतकऱ्यांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणवण्याचा प्रयत्न आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून तू चॅनल तुम्ही असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला लाईकन म्हणजे गंडा असं नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते. चला तर व्हिडिओला सुरुवात करतो आहे. करू शकता कांद्याला हमीभावाचे संरक्षण मिळणार का? शेतकऱ्यांसाठी यंदा कांदा तोट्याचा ठरला आहे. वाढता उत्पादन खर्च आणि वर्षभर कमी भाव यामुळे प्रगतशील कांदा उत्पादकांची अडचणीत आले आहे. भाव वाढले की कांदा व्यापार केंद्राचा विषय म्हणून निर्यात बंदी केली जाते, पण भाव पडले की शेती राज्याचा विषय म्हणून कांदा उत्पादकांना वाऱ्यावर सोडले जाते. हे धोरण कांदा उत्पादकांच्या जीवावर उठले आहे. कांद्याचा प्रश्न सोडवण्याची सरकारची मानसिकता दिसत नाही, त्यामुळे कांद्याला हमीभाव जाहीर करण्याची मागणी होऊ लागली आहे. कांद्याला भावांतर योजनेच्या माध्यमातून भाव फरक देण्याची वेळ आली आहे. कांद्याच्या दरात आणखीन आठवडाभरात काहीशी सुधारणा दिसू आली, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत दर निम्मेच आहे. गेल्या वर्षी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात कांदा सरासरी प्रति क्विंटल 3400 रुपयांनी विकला जात होता, मात्र सध्या दर 1700 रुपयाच्या आसपास आहे. गेल्या वर्षी काही आठवडे कांद्याचे दर चांगले होते, त्यामुळे उन्हाळा कांदा लागवड वाढली, त्यामुळे उत्पादनातही वाढ झाली, पण त्याची ठोस आकडेवारी उपलब्ध नाही. मुळात कांदा लागवड या ठिकाणी बघितलं, उत्पादन, वापर आणि काढणी पश्चात नुकसान याची अचूक माहिती उपलब्ध नाही. सरकारी आकडेवारी किंवा खाजगी संस्थांच्या अहवालातील आकडेवारी यावर कांदा उत्पादक व्यापाऱ्याची सद्यस्थिती ठरते. धन्यवाद. लाईक